आत्ता म्हणजे दुपारचे 3 वाजले तर आणि जेवण वगैरे केलो, औषधं गोळ्या दिलो. उगं थोडंसं म्हटलं बसावं आराम. तर आजोबा खाली आले, माहीच द्याल नाही. बाहमा इथं जवळच आहे, छकुली आहे, पण ही लोक सुद्धा थोडंसं सुद्धा बघत नाही, ती एकमेकाला ध्यान ठेवत नाही. तर आजोबा खाली येऊन तिकडं पडले, हाताला लागलंय सगळं, धोत्राला हे हाताला लागले. दिसते का? हे दिसते का? धोत्राला इकडं रगत लागले. घामाघूम 3 वाजले तर दुपारचे. काही गरज होती का यायची? भामा लक्ष ठेवायचं ना आपण. मला माहित नाही, मी येऊ दिलं नसतं, मला माहित नाही. डोळा चुकून त्यांनी बरं जर पायऱ्याहून जर त्यांनी खाली आले असते मुंडीवर तर काय करायचं? त्यांना बरं नाहीये, त्यांना बरं नाहीये, तर त्यांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे का नाही? लक्ष ठेवायचं. बरोबर बाबा. आता बरं वाटतंय का? होय. ती फॅनचं बटन दाबा. खाली उतरायचं नाही. आता ग्लुकोंडी करून दिलो. नेहमी आपल्या घरात ग्लुकोंडी असते. ग्लुकोंडी करून त्यांना साखर खाऊ घातली, ग्लुकोंडी दिली आणि वरती उचलून आणले. विचार करा, वैशाली, मी, कुंभार, कलावती आजी, आम्ही चौघींनी पाळणा करून वरी आणून आता आजोबाला बसवले. आजोबाला उठायला असताना येत नाहीये, पडल्यामुळे एवढं घाबरले की काही सांगायचं. उभा राहता का? उठून जरा उभा राहता का? बरं हा, उठून उभे राहा. बस जरा वर. कुंभार ये ग, उभं करायचं. कलावती आजी ये ग, उभं करायचं. उभे राहा, सोडा बघा, तुम्ही सोडा बघ सगळेजण बघू. आजोबा बघू चालता येते का? आजोबा चाला थोडस बघू. घाबरलं अजिबातच अंग टाकून दिलं तर कसलंच चाललं नाही गेलं तर घाबरलो का? फक्त घाबरायचं नाही. पडलंय ना तर आता तुम्ही पडणार नाही, घाबरायचं नाही. हे पायाचे ना पूर्ण अशा आडी घालायले तर आणि बिलकुल चाललं नाही गेलं तर. आता पडून आमचं 2 तास झाला आजोबांना. म्हणजे फक्त अशी जमिनीवर पडली की हाताला खरचटलंय, थोडस इथं लागले, बाकीचं कुठंच काही लागायला नाही, डोक्यावर वगैरे पडायचं. हा, इथं लागले. तुम्ही खाली का आलात आजोबा? काय गरज आहे? कोणी बोलवलं होतं का? नाही. 3 वाजता भर उन्हाचं काय गरज आहे? तुमची तब्येत बरी नाहीये, तुम्हाला रोज गोळ्या मी देते, सगळं करते, मग तुमची काय गरज होती का खाली यायची? अक्षरशः ना जमिनीवर पाय ठेवू वाटणं गेलाय. त्यांनी सावलीत दारापुढे आले, जमिनीवर पाय ठेवल्या त्यांना चटका बसला की तिथंच कोसळले. असं नाही करायचं. हा, ताप वगैरे काही नाहीये तुम्हाला, तुम्ही असं का करताय? हा, दुपारचं बघा आमच्या इथे हे असतं, कधी हे पडतात, कधी सुशेला मावशी, कधी आमची भामा, कधी मोना आजी. गप म्हणून बसत नाहीत, उन्हाचं शांत बसावं. 24 तास असं त्या दारापाशी लक्ष ठेवूनच राहावं लागते आम्हाला चौघाला, वैशाली, मी आणि 2 पोरं. कुठं काय होतंय? कुठं हात घालतील का? अडचणीत काही करतील का? कुठं वरी काय करतील का? काही तपास लागत नाही की कधी काय करतील आणि कधी काय होईल यांना. आत्ता चांगलेत मंजू पर्यंत. आता आजोबांनी तर बिलकुल चालणं सोडून दिले. बघू आता 2 तास झालं ते उभा पण राहत नाहीयेत. आता पडलेत म्हणून ते ठीक आहे, पण बसले की बसतात खाली. अवघड आहे पुन्हा उठवायचं. आता उतरणार का खाली? चालायला येईल का आता? पडा जरा पलीकड सरका. सरका पलीकड, तेवढं तरी करायला येते. सरका पलीकड, हवेशीर झोपा जरा. पाय करा वरती, आडी नका घालू पायाची. पाय उचला, पाय उचल, पायच उचलत नाही गेले. पाय उडीकडे अशा करायचे काय पायाची आडी घालायला लागली, आडी पडायला लागली पायाची. सरळ झोपा.
म्हातारं व्हायचं लय अवघड आहे. आता ताप आला होता नुसता, ताप कमी झाले, सगळं कमी झालं, सगळं केले, पण आजोबांना ऊनच सहन होईना गेले. आणि आजोबा कसलंच ऐकणं गेले तर उन्हात जायचं. उन्हात जाऊ नका. आता सगळं जेवण झाली, सगळं झालं, सगळ्यांचा डोळा चुकून खाली गेले की धडामण्या पडली. अजून तर 2 महिने मी कसं सांभाळू तुम्हाला. मेचं ऊन तर कसलं असतं नाही उडायचं. अजून 2 महिने कडक ऊन आहे. उन्हाचं जरा शांत राहा तुम्ही. खरंच सगळेजण एकमेकाची मदत करा, शांत राहा. ताक म्हटलं आज नको द्यायला, तर कोकम आपल्याकडं आहे, तर मी त्याचं सरबत बनवते. आणि सगळ्या आजी लोकांना कोण कोण पेले कोकम सरबत? पेले आपल्या कलावती आजीने पेले. मोना आजी तू? आम्हा नाही. तर आज मी पण नाही. तर आम्ही इकडं पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर टाकणार आहे मी लवकर करते म्हणून. आणि आम्ही मस्त पिठी कोकम सरबत बनवतोय प्यायला. मी अंदाजे टाकणार आहे कोकम. वा मस्तच कलर आलाय. तर तुम्हाला सगळ्याला माहिती असेल आजोबा खाली येऊन पडले. खाली येऊन पडल्यावर आम्हाला दाखवता आलं नाही कारण आम्ही घाबरून गेलो. त्यांना उचलून वरती आणलं. थोडं प्या, चांगलं वाटेल, थंड वाटेल. प्या तुम्ही. वॉकर काढले आम्ही चालायला, त्यांना उभं राहत नाहीत कसलंच. बघू आता बरं मनाजी आला पहिले ग्लास भरते सगळे. छान झालंय. मला लगेच वास येते. वास आहे ना? मग किती काय गोड झाले ते. तुम्हाला म्हणलं नाही का गोड होणार आहे बघा. लय चांगलं झालं. काय झालं? द्यायचं का म्हणा आजोबांना? आजोबांना द्यायचं का म्हणा? अजून बिलकुल आजोबा उठतच नाही. काय करायचं आता? होते कुठं सुजायला नाही, पाय काय नाही, पण घाबरले तरी. तर कसं झालंय? भंडारी लगेच म्हणतात असं तोंड करतात लगेच. कसं करतात? चांगलं नाही झाल्यावर कसं म्हणून त्यांनी म्हणलं ना की सगळे चांगलं झालं. छान झालंय ना? पद्धतशीर जरा मनाजी लेलो थोडा थोडा. आपण कधी नाही पिला. आकाचा गिलास भरलेला तसंच आहे. आका नाही आवडलं काही की आकाला जर मंगल मावशी. एक नंबर. एक नंबर. चकुलीचा गिलास तसाच आहे. गार वाटतं पोटात. सुशाला मावशी पी, चांगलं असतं पिल्याला. चांगलं असतं पिल्याला. भामाजीला लय नाही द्यायचं. गोड आहे ना जास्त. शुगर आहे भामाजीला थोडीशी. काही जास्त शुगर नाहीये भामाजीला, कमी शुगर आहे. आवडला का कोकम सगळ्याला? मस्त. आता उद्या काय खायचं? लस्सी नाही झालेली अजून. आमची मंदाई एवढी हुशार आहे. बापरे बापरे बापरे. लस्सी राहिली होती तर तिनं बरोबर सांगितलं आई लस्सी राहिली आहे म्हणून. म्हणजे ऊसाचा रस पिला, सगळं पिलं, पण तिनं बरोबर सांगितलं लस्सी राहिलेली आहे. आता लस्सी आणायची आपण नक्की. हा कुणा कुणाला प्यायची लस्सी? हातवरी करा. ज्याने हातवरी करेल त्याला. वचल आजीला नाही. उभीच राहती. सगळ्याला लस्सी. कधी पेणार? उद्या. उद्या उद्या सकाळी म्हणजे दुपारी ह्याच टायमाला लस्सी पिऊ आपण. हा ठीक आहे. तर चहा बंद केलाय, काही तक्रार नाही ना तुमची? हा सकाळी तुम्हाला चहा बिस्किट भेटतं ना? संध्याकाळी बी तुम्हाला पाहिजे होता का चहा? तुमची डिमांड असेल ती हाजीर असेल माझ्याकडून. बरोबर ना भंडारी? हा म्हणून थंड प्यायचं. थंडी चालू झाली की परत चहा कॅटलीवर चालू झाला संध्याकाळी. हा बरोबर का नाही? तर अजून पुढचे 2 महिने तर काय उन्हाळा होईल आणि काय नाही माहिती नाही. आता आमच्या आजोबांचं अवघड झालंय सगळं. काय सांगू आता. आजोबा उठत नाही तिथपर्यंत कसं नेलंय आम्ही ते आम्हाला माहित आहे. घे गा अक्का वॉकर. थोडीशी ताकद लावून बघतोय.
हं? काय दुसरा नाही. पायच उचलला गेलाय, काय करायचं? लागलं कुठंच नाही खरं सांगते, पण त्यांनी इतकं घाबरलेत ना तर ते उठायचं नावच घेत नाहीये. दुसरा नाही. हा उचलत पण हे उचलत नाही. आजोबा ह्याला धरा तुम्ही, मी सांगते तुम्हाला, ह्याला धरा. हा धरा. हा राहू दे, राहू दे. हा नाही घाबरायचं. रामकृष्ण हरी म्हणून उठून उभं राम राहायचं. कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. चल 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 चल. हा शाबास 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 शाबास. राम कृष्ण हरी, हे बघा, राम कृष्ण हरी. तर आमचे आजोबा उभे राहिलेले आहेत. आणि खरं सांगू का, म्हणजे हा राहू द्या राहू द्या, मी बघते धोत्राला, तुम्ही नका काळजी करू. हा चला, शाबास शाबास. तुम्ही पैलवान आहात, पैलवान आहात तुम्ही, विसरायचं नाही. ताकद राहते, ताकद अंगात पैलवानाच्या. हा बरोबर बरोबर. म्हणून तर लय लक्ष ठेवतो मी, लय म्हणजे लय. थोडीशी माझी नजर हटली आणि असं काही घडलं, तो पलीकडचा पाय उचलत नाहीये. विठ्ठल 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 पांडुरंगा, ताकद दे बाबा मला म्हणावं. चल चल चल. राम कृष्ण हरी, राम कृष्ण. राम कृष्ण हरी,